त्रिविक्रम योगिक क्रियाज प्रस्तुत रेकी एक शिवशक्ती। विक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपल्याकडे रेकी एनर्जी आहे, तिला बोलवायचं कसं तर काय म्हणायचं, हात वर करून हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे स्वामींची ऊर्जा, हे साईबाबांची ऊर्जा, हे त्रिविक्रम बाप्पाची दत्तगुरूंची ऊर्जा माझ्या हातामध्ये 7 चक्रामध्ये प्रत्येक कोशिकामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो म्हणा। हात वर करून हे रेकी ऊर्जा म्हणा सगळ्यांनी, हे रेकी ऊर्जा माझ्या हातामध्ये 7 चक्रामध्ये प्रवाहित हो, माझ्या हातामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो, हे रेकी ऊर्जा प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो। हात रब करा। हे रेकी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो। हे स्वामींची ऊर्जा, साईंची ऊर्जा, त्रिविक्रमाची ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो। दत्तगुरूंची ऊर्जा, महावीरांची ऊर्जा, बुद्धांची ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो प्रवाहित हो। एनर्जी माझ्यामध्ये फ्लो होत आहे, कल्पना करा, आपल्या बोटामध्ये फील करा, एनर्जी येत आहे आणि आपल्याला हील करायचंय। या एनर्जीला सांगा, हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझं संपूर्ण शरीर हील कर, मला ऊर्जावान कर, माझ्यातली नकारात्मक ऊर्जा नष्ट कर आणि माझे 24 अंगांचे 26 अंगांचे जे उपचार करायचे ते करायचे। आता उपचार करताना आतमध्ये खोलगट वरचढ करायचा आहे, म्हणजे पिरॅमिड सारखा हात करायचा आहे। मी सांगितलं तुम्हाला मित्रांनो, पहिल्यांदा हील करताना डोळ्यांना केलं जातं, मग आपण डोळ्यांवरती हात ठेवा आता सगळ्यांनी मिळून आणि म्हणा, हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या डोळ्यांना हील कर, डोळ्यांना हील कर, डोळ्यांना हील कर, माझ्या डोळ्यातील सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट कर, सकारात्मक ऊर्जा स्थापित कर, माझ्या डोळ्यांची ऊर्जा संतुलित कर, नकारात्मक ऊर्जा नष्ट कर। मग अफर्मेशन द्यायचं, भगवंताच्या कृपेने, परमेश्वराच्या, स्वामींच्या, साईंच्या, बापूंच्या कृपेने माझे डोळे चांगले आहेत, तंदुरुस्त आहेत, मला चांगलं दिसतंय, मी लांबचं पाहू शकतो, जवळचं पाहू शकतो, मला खूप सुंदर दिसतंय, माझ्या जीवनात मला जे चांगले गरजेचं आहे ते दिसतंय, ब्रह्मांडात मला सुंदर सुंदर गोष्टी दिसतात, सगळ्या नकारात्मक गोष्टी माझ्या नजरेआड गेलेल्या आहेत, मला हे ब्रह्मांड सुंदर दिसतंय, मी रामराज्यात आहे, रामराज्यात आहे, रामराज्यात आहे, माझं सुंदर असं जीवन आहे, या सुंदर डोळ्यांनी मी सुंदर गोष्टी बघतोय, सगळ्या आनंदी गोष्टी करतोय, सगळ्या प्युरिफाय गोष्टी करतोय, या दृष्टीने माझ्या नजरेमध्ये चांगल्याच गोष्टी येतात आणि चांगल्याच गोष्टी माझ्याकडे आकर्षित होतात। या नजरेने मी सुंदर गोष्टी, निसर्गातल्या झाडांना, फुलांना, पालांना बघतोय, या सुंदर नजरेने मी सुंदर स्वप्न बघतोय, मी मला जे काही ध्येय गाठायचंय ती स्वप्न बघतोय आणि ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने त्या स्वप्नांपर्यंत मी पोहोचतोय, मला चांगलं व्हिज्युअलाइज होतंय, व्हिज्युअलाइज होतंय, व्हिज्युअलाइज होतंय। असं 3 मिनिट याला एनर्जी 3 ते 5 मिनिट आपल्याला हील करायचं आहे। आपण डोळ्यांना हील करत आहात, डोळ्यांची ऊर्जा वाढत चाललेली आहे, डोळ्यांना ऊब निर्माण होत आहे, डोळ्यातली नकारात्मकता ऊर्जा नष्ट होत आहे, आपल्याला आनंदी फ्रेश वाटत आहे। बघा, आपलं शरीर संतुलित होत आहे, संतुलित होत आहे, संतुलित होत आहे, संतुलित होत आहे। आपल्याला बघा डोळ्यांना छान वाटतंय। आता डोळ्यांना हिलिंग 5 मिनिट दिली का नाही, डेली 5 मिनिट द्यायची, त्यानंतर कानांना हिलिंग द्यायची। आता कानाकडे या, बघा कानावरती हात ठेवा आणि म्हणा, हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या कानातले जे दोष असतील, कर्ण दोष सगळे दूर होऊ दे, बहिरेपणा दूर होऊ दे, कानातला मळ दूर होऊ दे, मला हील कर, माझ्या कानावरती सुंदर कोकिळेचे आवाज येऊ दे, कानावरती सकारात्मक गोष्टी येऊ दे, सगळ्या नकारात्मक गोष्टी, नकारात्मक आवाज दूर होऊ दे, कान माझा संतुलित होत आहे, कानाची ऊर्जा संतुलित होत आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये सुंदर आणि चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी ऐकायला येत आहेत, मी दिवसभर पॉझिटिव्ह गोष्टी ऐकतोय म्हणून माझं जीवन पॉझिटिव्ह होत चाललंय, मी दिवसभर पॉझिटिव्ह गोष्टी ऐकतोय म्हणून माझं जीवन पॉझिटिव्ह होतोय, माझ्या जीवनात सुंदर आनंदी बातम्या येतात, आनंदी बातम्या येतात, मला पॉझिटिव्ह न्यूज येतात, न्यूज येतात, मला आनंदी न्यूज येतात, माझे कान आतुरलेले असतात सुंदर आणि आनंदी पॉझिटिव्ह गोष्टी ऐकायला, मी पॉझिटिव्ह गोष्टी ऐकतो आणि या सुंदर कानाने, ईश्वराने दिलेल्या कानाने मी चांगल्याच गोष्टी ग्रहण करतो, मी भजन ऐकतो, मी कीर्तन ऐकतो, मी स्तोत्र ऐकतो, मी देवाचं नामस्मरण ऐकतो, मी माझ्या प्रगतीकडे जाणारे मार्ग ऐकतो, योग्य सल्ला ऐकतो ईश्वराचा आणि मी माझे कान हील करतो, माझ्या कानाचे सगळे आजार दूर झालेले आहेत, माझे कान चांगले आहेत, मला चांगल्या गोष्टी येत आहेत आणि चांगल्या गोष्टी कानावर पडतायत, माझ्या जीवनात शुभ शुभ घडतंय, माझं जीवन सकारात्मक आहे, मी कानाने चांगल्या गोष्टी ऐकतोय, चांगल्या गोष्टी ऐकतोय, माझे कान हील होत आहेत, कानातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, सकारात्मक ऊर्जा स्थापित होते, सकारात्मक ऊर्जा स्थापित होत आहे, स्थापित होत आहे, स्थापित होत आहे, स्थापित होत आहे,
माझे कान हील होत आहेत, कानातली सगळी नकारात्मकता निघून जात आहे, कानातले सगळे त्रास दूर होत आहेत, ऊर्जावान होत आहेत कान. पिरॅमिड सारखा हात ठेवायचा बाळांनो, ऊर्जा काम करते. आपण कानावरती हात ठेवला आणि कानाची ऊर्जा वाढू लागते, कानाचे प्रॉब्लेम संपतात, कानाचे कर्णदोष असतात, कानाच्या रिलेटेड दोष ते दूर होतात, बहिरेपणा दूर होतो. कानात मळ असेल, इतर गोष्टी असतील प्रॉब्लेम, किंवा भविष्यात कान फुटत असेल तर तो कान फुटायचा बंद होतो, कानाच्या सगळ्या अडचणी दूर होतात. म्हणून रेकी ऊर्जा शिकत असताना 2 नंबरला कान हिल केले जातात. त्यानंतर कानशिले बघा, कुठलाही भाग खाली वर झाला तरी चालतो. आता कानाच्या वरचा बघा, थोडस वरचा भाग घ्या, डोक्याच्या वर इथं बघा, 3 नंबरची इमेज बघा, इथं 2 नंबर कान केले, 3 नंबरची इमेज बघा, थोडस कानाच्या वरती जायचं, कानशिले. आता तिथं हात ठेवा आणि तिथं सगळ्यांनी बघा, थोडं डोक्याला इथं कानाच्या वरती आणि आपली कानशिले हिल करूयात. आपले म्हणा की माझे कानशिले चांगले आहेत, माझ्या कानशिले म्हणजे कानाच्या वरचा भाग, कान म्हणजे आतलं बोल आतमध्ये, आणि कानशिले म्हणजे बघा ही वाटलं असतं मेन, तिथं पॉइंट असतात, प्रेशर पॉइंट असतात, बघा 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 इथं असं असं हरणासारखं हत्तीसारखं आहे का आपलं कानशिलं. आणि इथं हिल करायचं कानशिलांना, म्हणायचं ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने माझी कानशिलं चांगली आहेत, ऊर्जावान आहेत, कानशिलातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, पॉझिटिव्ह ऊर्जा येत आहे, रेकी हिल करत आहे, रेकी ऊर्जा वाढत आहे, माझी सकारात्मक ऊर्जा वाढत वाढत चाललेली आहे. रेकीच्या कृपेने मी सकारात्मक होत आहे, सकारात्मक होत आहे, सकारात्मक होत आहे. म्हणून आपली कानशिल हिल करायची, त्यांना ऊर्जावान करायचं. अरे बाकीचे लोक व्हिडिओ चालू ठेवा. हम्म. 5 ते 3 मिनिटं द्यायची, मी तुम्हाला शिकवतोय म्हणून कसं जायचं ते शिकवतोय तुम्हाला, पुढं कसं मार्गक्रमण करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण आता आज्ञाचक्र हिल करणार आहोत. 4 नंबरला आज्ञाचक्र असेल. आज्ञाचक्र म्हणजे आपल्या विचारांचं, निर्णयाचं चक्र, डिसिजनचं चक्र, आपल्या जीवनामध्ये काय करायचं हे निर्णय घ्यायचं, आपल्याला आज्ञा द्यायचं चक्र असतं. जेव्हा आज्ञाचक्र सक्रिय संतुलित होतो तेव्हा आपले विचार संतुलित होतात. म्हणून आपल्या कपाळावरती डावा हात आणि पाठीमागा आज्ञाचक्राच्या सेम बॅक साईडला मागा हात ठेवा आणि म्हणा, रेकीच्या कृपेने माझा आज्ञाचक्र सक्रिय आणि संतुलित आहे, रेकीच्या कृपेने माझा आज्ञाचक्र संतुलित आणि सक्रिय आहे, रेकीच्या कृपेने माझा आज्ञाचक्र संतुलित आणि सक्रिय आहे, मी ऊर्जावान आहे, ऊर्जावान आहे, माझ्या आज्ञाचक्रातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे, माझा आज्ञाचक्र बॅलन्स होत आहे, माझा आज्ञाचक्र ऊर्जावान होत आहे, माझा आज्ञाचक्र ऊर्जावान होत आहे, माझ्या आज्ञाचक्रातली, माझ्या निर्णयातली सगळी नकारात्मकता नष्ट होत आहे, सकारात्मक ऊर्जा स्थापित होत आहे, मी ऊर्जावान होत आहे, ऊर्जावान होत आहे, ऊर्जावान होत आहे, ऊर्जावान होत आहे, ऊर्जावान होत आहे. आज्ञाचक्राला रेकी द्या 2 मिनिट. चांगला परमिशन द्या. आज्ञाचक्र सक्रिय संतुलित आहे. हनुमंताच्या कृपेने माझ्या आज्ञाचक्रावरती हनुमान बाप्पाचा ताबा आहे. माझ्या आज्ञाचक्रावरती हनुमंत बाप्पाचा ताबा आहे. माझा आज्ञाचक्र हनुमंत बाप्पा चालवतो, त्यामुळे माझे निर्णय योग्य येतात. माझ्या निर्णयातली सगळी नकारात्मकता दूर होते आणि मी सक्सेसफुल होतो, सक्सेसफुल होतो, सक्सेसफुल होतो. हनुमंताच्या कृपेने माझा आज्ञाचक्र संतुलित आहे, संतुलित आहे. हा. 12 जागा राहिलेत, 12. ज्यांना रेकीला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी रेकी आपल्या क्लाससाठी ऍडमिशन घ्या. सध्या 12 शिल्लक आहे जागा, फक्त 12 सीट आहेत. 15 आपल्याकडे
लोक भरणा कमी असतो, चांगल्या लोकांना घेतलं जातं. ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहे त्यांना रेकी शिकण्यासाठी घेतो आपण. ज्यांना प्रॉब्लेम नाही त्यांच्या मागं किंवा त्यांना घ्या म्हणत नाही. 10 लोक असली काय, 5 लोक असली काय, 20 लोक असली काय, आपण शिकवतो आणि त्यांच्यावरती काम करतो. मग ते 2 महिने त्यांना प्रॉब्लेम मध्ये काढतो, कारण आपल्याला रिझल्ट बेस्ड काम करायचं असतं. आपल्याला गर्दी नाही करायची माणसांची, आपल्याला गरजू लोकांची गर्दी आहे. गरजू लोक हवे असतात, म्हणून गरजू लोकांवरतीच काम करायचं असतं. म्हणून ज्यांना खरंच गरज आहे त्यांनीच माझ्याकडे शिकायला या. ज्यांना तेवढीशी गरज नाहीये त्यांनी दुसरीकडे शिकला तरी चालेल. बिझनेस ओरिएंटेड चाललेलं असतं सगळं, चांगला बिझनेस चाललेत रेकीचे, तिथं शिकू शकता. ज्यांना खरंच बरं व्हायचंय, मोठ्या प्रॉब्लेम मध्ये, तर नक्की माझ्याकडे या. मी 108% तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल, तुम्हाला त्यातनं बाहेर काढून देईल. मी माझ्या ताकदीनं, माझ्या मदतीनं, माझ्या कुठल्या नाही कुठल्या ह्याच्या पद्धतीने मी तुम्हाला योग्य रीतीने बाहेर काढीन. तुम्हाला लाखो रुपये घालवले तरी फायदा नसेल त्याला, पण इथं तुम्ही 1 रुपया जरी खर्च केला तरी तुम्हाला फायदा होणार, इतकं तुम्हाला त्याचा हे होईल. आज्ञाचक्र हिल केल्यानंतर 5 मिनिट आज्ञाचक्राला रेकी द्यायची. त्यानंतर डोक्याच्या मागचा भाग बघा. आपलं डोकं असतं, आपल्या डोक्याच्या मागचा भाग, आपण खूप विचार करतो, आपल्या मेंदूवरती ताणतणाव येतो. मग 5वा भाग जो असतो रेकीनं मागा असतो, इथं ब्रेन असतं आपलं, आणि बारकं छोटा मेंदूला हिल करायचं असतं. मग रेकी ऊर्जा माझं मेंदू हिल कर, हिल कर, हिल कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर. माझ्या मेंदूतील सगळे नकारात्मक विचार नष्ट कर, सकारात्मक विचार स्थापित कर. मला एनर्जाइज कर माझ्या मेंदूला. ते अनावश्यक विचार दूर कर, बिना गरजेचे विचार दूर कर. मला कामापुरते चांगले आणि जे प्रगतीचे विचार आहेत ते आण. माझ्या डोक्यात साचवलेले इमोशनल बॅगेज दूर कर. अनावश्यक आठवणी साठवल्यात त्या दूर कर. माझ्या मनावरती झालेले आघात दूर कर. माझ्या शरीरावरती झालेले आघात दूर कर. मला सुबुद्धी दे, सतसत विवेक बुद्धी दे. हे हनुमंता, माझ्या मेंदूवरती तुझा ताबा घे, माझ्या बुद्धीवरती तुझा ताब्या घे. त्याला दुरुस्त कर, त्याला योग्य दिशेने घेऊन चल, त्याला योग्य दिशेने घेऊन चल. या ज्या मदतीने माझ्या जीवनामध्ये अध्यात्म, पैसा, धन संपत्ती, प्रॉस्पेरिटी, अबुडन्स वाढू दे, जीवन सुखी होऊ दे. माझ्या ब्रेनला हील कर, माझ्या मनातली सगळी, बुद्धीतली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट कर. जे काही तुला हवंय ते योग्य रीतीने कर. हील कर, हील कर, हील कर. मग 5वा भाग आपल्या मेंदूचा हील करायचा असतो, त्याला ऊर्जा द्यायची असते. मेंदूला नीटनीटकी ऊर्जा दिली म्हणजे आपलं मेंदू शांत होतो, झोप चांगली लागते आणि आपलं जीवन सुंदर होऊ लागतं. म्हणून मेंदूला हील करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा पार्ट आपला मेंदू असतो, आणि मेंदूमध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक काय काय आहेत, तंत्रिका आहेत. त्या तंत्रिका त्यानुसार काम करतात, फ्रिक्वेन्सी असते, आणि त्या फ्रिक्वेन्सीनुसार आपला मेंदू काम करत असतो. म्हणून सांगतो बाळांनो, मेंदूला हील करा. त्यानंतर बघा 6 नंबरला आपला गळा म्हणजे थ्रोट चक्र. आपल्या बघा गळ्याचं प्रॉब्लेम होतात आपल्याला, म्हणून गळ्याला हील करा. रेकी ऊर्जा प्रवाहित हो. माझ्या गळ्याला, घशाला हील कर, घशाला हील कर. माझं थ्रोट चक्र हील कर. थ्रोट विशुद्धी चक्रातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट कर. विशुद्धी चक्राला शुद्ध कर, शुद्ध कर. विशुद्धी चक्र शुद्ध कर, शुद्ध कर. ते घशाचे सगळे प्रॉब्लेम दूर कर, दूर कर, दूर कर. घशाचे गळ्याचे सगळे प्रॉब्लेम दूर कर. त्रिविक्रमाच्या कृपेने, साई स्वामींच्या कृपेने माझे घशाचे सगळे त्रास दूर होत आहेत. कुणाला थायरॉइड असेल, काय असेल, सगळे आजार दूर होत आहेत. मी ऊर्जावान होत आहे, माझं थ्रोट चक्र ऊर्जावान होत आहे, बॅलन्स आहे, सक्रिय आहे, ऊर्जावान आहे. क्लीन प्युरिफाय एनर्जाइज, क्लीन प्युरिफाय एनर्जाइज. घशा घशा विशुद्धी चक्र, विशुद्धी चक्र. आणि आपण आपल्या विशुद्धी चक्राला एनर्जी द्यायची आहे आणि विशुद्धी चक्र हील करायचं आहे. मग आपण विशुद्धी चक्राला 5 मिनिट रेकी द्यायची आहे. 5 मिनिट त्याला कमांड बी द्यायची आहे, चांगला अफर्मेशन द्यायचं आहे की माझ्या घशाचं आरोग्य चांगलं आहे, माझं घसा चांगला आहे, माझं विशुद्धी चक्र चांगलं आहे. मी जे जे काय बोलतो ते चांगलंच बोलतो, मी मोजकं बोलतो, फायद्याचं बोलतो. जे बोलतो त्यातून मला प्रॉडक्टिव्हिटी येते. माझ्या बोलण्यातून लोक आकर्षित होतात, लोकांवरती इम्पॅक्ट पडतो, माझ्या कामावरती इम्पॅक्ट पडतो. आणि माझ्या बोलण्यामुळे माझ्या शब्दामध्ये गोडवा येतो आणि माझे शब्द गोड बाहेर पडतात. त्यामुळे लोक माझ्याशी कनेक्ट होतात, माझे रिलेशनशिप चांगले होतात, माझा क्रोध कमी होतोय, घशातले वाईट सवयी, वाईट शब्द दूर होत आहेत. माझ्या थ्रोट चक्रातले, थ्रोट चक्रातून पडणारे शिव्या गाळी सगळ्या दूर होत आहेत. मी शुद्ध आणि पवित्रतेने बोलत आहे, माझं थ्रोट चक्र हील होत आहे. अशा पद्धतीने आपलं थ्रोट चक्र हील करायचं असतं बाळांनो, आणि आपल्या थ्रोट चक्राला ऊर्जावान करायचं असतं. थ्रोट चक्रानंतर बघा
पुढचा पॉइंट असतो तो आपल्या असतो थायमस, थायरॉइड ग्रंथी असते थायरॉइड. मग आपण आपल्या घशाच्या खाली छातीला हिल करायचं आहे आणि म्हणायचं रेकी ऊर्जा माझी थायमस थायरॉइड ग्रंथी हिल कर, त्यातली नकारात्मक ऊर्जा नष्ट कर, सकारात्मक ऊर्जा स्थापित कर, मला ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, मला बॅलन्स कर, बॅलन्स कर, माझ्या ग्रंथीमधले असणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, आणि सगळी नकारात्मकता दूर कर, प्युरिफाय कर, प्युरिफाय कर, मला एनर्जाइज कर, एनर्जाइज कर, एनर्जाइज कर. माझ्या बघा सगळे थायरॉइड थायमस ग्रंथीमधले दोष निघून जात आहेत. मी सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे आणि माझी सकारात्मक ऊर्जा वाढत चाललेली आहे. छातीवरती तिथं हात ठेवून म्हणा, व्यवस्थित छातीच्या थोडा वरती असतो आणि आपण त्याला हिल करत असतो. या हिलिंगने तुमची छाती इथलं थायमस ग्रंथी थायरॉइड ग्रंथी चांगली होणार, त्याचे प्रॉब्लेम संपणार आणि तुम्ही ऊर्जावान होणार. म्हणजे तुमची ताकद वाढणार, तुमचं बळ वाढणार, तुमचं सामर्थ्य वाढणार आणि तुम्ही त्याच ऊर्जेने काम करत राहणार. त्याचप्रमाणे पुढच्या भागाकडे जायचंय आपल्याला. घसा झाला, थायमस गर्ती झाली, आता अनाहत चक्र जे हृदयाचं चक्र म्हणतो आपण त्याला हिल करायचंय. आपल्या दोन्ही निपलच्या मध्ये, छातीच्या मध्ये तिथं चक्र असतं बघा. म्हणून आपल्या छातीवरती हात ठेवा, म्हणा रेकीच्या कृपेने, ब्रह्मांडाच्या कृपेने माझं थायमस थायमस म्हणजे अनाहत चक्र बॅलन्स होत आहे, ऊर्जावानता होत आहे. माझ्या हृदयातली सगळी नकारात्मक भावना, साठवलेल्या भावना दूर होत आहेत, नकारात्मक विचार दूर होत आहेत, नकारात्मक भावना दूर होत आहे. माझ्या हृदयामध्ये विश्वास निर्माण होत आहे, भक्ती निर्माण होत आहे, सगळे हृदयातले ब्लॉकेज दूर होत आहे आणि माझं हर्ट चक्र एव्हरग्रीन होत आहे. आता हृदयावरती हिरवा कलर बघण्याचा प्रयत्न करा. हिरवा कलर दिसत आहे, आनंदी आहे, त्यामध्ये झाडं झुडपं निसर्ग प्राणी सगळे आहेत. आपण दयावान आहोत, आपण चांगलं भावना सुंदर आहेत, स्वच्छ भावना होत आहेत आपल्या भावनांमध्ये. स्वच्छता आहे, निर्मळ भावना आहेत, प्रामाणिक आणि पवित्र होतंय आपलं हृदय. आपण ईश्वराला बघतोय, स्वतःला आपल्या हृदयामध्ये बघतोय. प्युरिफाय आहे आपलं अनाहत चक्र. आपल्या अनाहत चक्रातले सगळे दोष निघून जात आहेत. अनाहत चक्र बॅलन्स नसेल तर हार्ट अटॅक येतो किंवा त्या माणसाला हार्ट ब्लॉकेज बायपास सर्जरी करावी लागते. तर का त्याचं हृदय चांगलं नसतं. मग तुम्ही सारखं टेन्शन घेतलं, सारखी ऊर्जा टक ठेवली, सारखं कुठल्या तरी कामात बिझी राहिला, हृदयावरती काळजी येते. कुठली भूतबाधा झाली तर छाती दाबल्यासारखं होतं, छाती गळा कोणतरी दाबतंय असं होतं. तर ह्या चक्राला हिल करणं गरजेचं आहे मित्रांनो. जसं जसं हिल करत जातो तसं चक्र हलकं होतं आणि आपल्याला चांगलं वाटतं. त्यानंतर अनाहत चक्रानंतर 9 नंबरला मणिपूर चक्र येतं बघा. मणिपूर चक्र म्हणजे छातीच्या खालचा भाग असतो थोडासा. तुम्हाला पीडीएफ दिली आहे, मिळाली का सगळ्यांना बाळांनो पीडीएफ? वा वा, मिळाली ना? उघडून पाहिली का? पाहिली असेल, हुशार आहे तुम्ही. आता आपल्या खाली इथं हात ठेवा बघा पोटावरती, इथं, आणि म्हणा की माझं पोटाच्या वरती म्हणजे इथं खड्डा असतो का नाही छातीचा, तिथून थोडस तिथं तिथं एक हात आणि त्याच्या खाली एक हात, आणि म्हणा माझं मणिपूर चक्र बॅलन्स होत आहे, ऊर्जावान होत आहे. माझ्या पोटातली, माझ्या मणिपूर चक्रातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे, सकारात्मक ऊर्जा स्थापित होत आहे. मी जे खातो पितो त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर होत आहे. ती सकारात्मक ऊर्जा माझ्या शरीराच्या 7 केंद्रांना, संपूर्ण शरीराला भेटत आहे. माझ्या मणिपूर चक्र मुळे मी ऊर्जावान होत आहे. माझ्याकडे चांगल्या गोष्टी आकर्षित होत आहेत. मी जे विचार करतो ते विचार बुद्धीपर्यंत चांगले विचार जातात. जे आचार आहार विहार वागतो ते चांगलं वागतो. माझं व्यक्तिमत्व सुधारत चाललंय, माझी पर्सनॅलिटी सुधारत चालली आहे. असं म्हणा, आपल्याला अफर्मेशन द्यायचंय. बघा, लक्ष द्या, डोळे बंद करून. मणिपूर चक्र हिल करताय, जाणवती का बाळांनो ऊर्जा सगळ्यांना?
बाबांनो हे कंटाळवाणं काम वाटतं, पण 21 दिवस केलं ना, तुम्ही राजात होचाल. तुम्ही आता जी परिस्थिती ना ती परिस्थिती बदलून जाईल आणि जीवन सुखी होऊन जाईल. त्यानंतर बघा, आपल्या पोटाला मणिपूर चक्राला ऊर्जा दिली. त्यानंतर आपल्या वरती लंग्स असतात, आपण फुफ्फुसे म्हणतो, त्याला रेकी द्यायचे बघा. 9वा पॉईंट बघा मणिपूर चक्र झाल्यानंतर इकडे 11वा पॉईंट बघा. आपल्या इथं रेकी द्या, शोल्डर आणि लंग्स मध्ये दोन्ही छातीच्या बाजूला रेकी द्या. इथं रेकी द्या. रेकी ऊर्जा प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आपण जशी इतर रेकी देऊ, इथं छातीच्या दोन्ही बघा लंग्स फुफ्फुस असतात तिथं. आपली फुफ्फुस चांगले आहेत, तंदुरुस्त आहेत, स्ट्रॉंग आहेत, इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग आहे. आपले जे पंपिंग होतं ते शुद्ध रक्त चांगल्या पद्धतीने तयार होतं. माझ्या शरीरात शुद्ध रक्त येतं. माझं पंपिंग चांगलं आहे, माझे लंग्स चांगले आहेत. माझे सगळे शारीरिक त्रास जो होत आहे, सर्दी खोकला कफ वगैरे होतो ना, तो सगळा दूर होत आहे. माझे सगळे आजार दूर होत आहेत. माझे लंग्स साफ होत आहेत, प्युरिफाय होत आहेत, प्युरिफाय होत आहेत, क्लीन होत आहेत, क्लीन होत आहेत म्हणा. आपले लंग्स हील करा. आपल्या छातीमध्ये जी नकारात्मकता असते ती दूर करा. आणि त्या नकारात्मकता दूर झाली की आपण ऊर्जावान दिसू लागू. आपल्यातली सकारात्मक ऊर्जा वाढत जाईल. आपल्या छातीचे प्रॉब्लेम दडपण दूर होईल. लंग्सचे काय इन्फेक्शन असतील ते दूर होतील. म्हणून लंग्सला हील करा, हील करा, हील करा. आपलं काय झालं, बोर वाटतं शिकायला, पण बोर वाटून घेऊ नका. जीवन देतं. आपल्याला जगायचं असेल तर बोरिंग नाही, जे बोरिंग असतं ते चांगलं असतं आणि जे एंटरटेन करणार असतं ते आपल्याला हानी करत असतं, हे सगळ्याला माहिती आहे. म्हणून आपल्याला ऊर्जावान करा, ऊर्जा द्या, सकारात्मक ऊर्जेकडे घेऊन चला. आता फुफ्फुसे झाल्यानंतर यकृत बघा, इथं दिलंय 10 नंबरचा पॉईंट बघा, इथला 10 नंबरचा राहिलेला आहे. पुढं मागं झालं तरी चालतं, काही काळजी घ्यायची नाही. खालून वर गेलं पायापासून तरी चालतं, वरून खाली आलं तरी चालतं. आता लिव्हर म्हणतो आपण, यकृत म्हणजे लिव्हर. आता लिव्हर बघा, आपल्या पोटाच्या साईडला असते बघा, डाव्या साईडला बघा. मग इथं बघा साईडला बरकडी असते का नाही, तिकडे हिल करायचं. मग म्हणायचं रे ब्रह्मांडीय ऊर्जा प्रवाहितो प्रवाहितो, माझं यकृत लिव्हर हिल कर. लिव्हरचे सगळे प्रॉब्लेम्स दूर कर. मला ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर. लिव्हरचे सगळे प्रॉब्लेम दूर कर. माझा लिव्हर चांगला आहे, लिव्हर चांगला आहे, प्युरिफाय आहे, एनर्जाइज आहे, चार्ज आहे, ऊर्जावान आहे. माझे लिव्हरचे सगळे प्रॉब्लेम संपलेले आहेत. सकारात्मक ऊर्जा आहे, लिव्हर एकदम चांगलं काम करतोय. ऊर्जावान आहे, ऊर्जावान आहे, ऊर्जावान आहे. मग आपल्या लिव्हरला हील करायचं असतं, ऊर्जा द्यायची असते मित्रांनो. तशीच उजव्या डाव्या बाजूला सेम टाइम तुम्ही ऊर्जा द्यायची. इकडे दिली 2-3 मिनिट की इकडे 3 मिनिट द्या. आणि ऊर्जावान करा आपल्या शरीराचा भाग. तिथली सगळी नकारात्मक ऊर्जा घालवा. लिव्हरचे प्रॉब्लेम सगळे दूर होतील. आपण ऊर्जावान होईल, सकारात्मक होईल. आणि आपण ऊर्जावान होऊन आपल्या अडचणी संपतील, आपल्या वेदना संपतील, आपले आजार दूर होतील लिव्हरच्या रिलेटेड. किंवा भविष्यात होणार असतील तरी आजार दूर होतात. म्हणून दोन्ही बाजूला हील करा आणि चांगली कमांड द्या. एका बाजूला स्वादुपिंड आणि प्लिया असते, एका बाजूला यकृत लिव्हर असतं. दोन्ही बाजू 11 नंबर आणि 12 नंबर, 10 नंबर आपण हील करतोय. आणि या हिलिंगने आपल्याला चांगलं आनंदी वाटतंय. त्यानंतर पुढचा पॉईंट असतो मित्रांनो, तिथं 3 ते 5 मिनिट रेकी द्यायची. ओटी पोटी नॉवेल चक्र म्हणतो आपण. आणि या चक्राला स्वादिष्टान चक्र सुद्धा म्हणतो. याला हील केलं ना, पोटाचे सगळे प्रॉब्लेम दूर होतात. म्हणून आपल्या नाभीवरती एक हात ठेवा, नाभीच्या वरती ठेवा. 4 बोट नाभीवर पिरामिड सारखी ठेवा आणि त्याच्यावर 4 बोट ठेवा. आणि म्हणा, ती रैकी ऊर्जा माझं स्वादिष्टान चक्र हील कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर. स्वादिष्टान चक्रातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट कर, सकारात्मक ऊर्जा स्थापित कर. स्वादिष्टान चक्रामध्ये आनंदाची भावना पसरून दे. सगळे अनावश्यक त्रास असतील, व्यसन असतील, ती दूर होऊन दे. स्वादिष्टान चक्राचे प्रॉब्लेम दूर कर, अनलॉक कर. स्वादिष्टान चक्र अनलॉक कर, बॅलन्स कर, बॅलन्स कर, बॅलन्स कर. स्वादिष्टान चक्राची प्रत्येक कोशिका हील कर, हील कर, हील कर म्हणायचं रेकी ऊर्जा. आणि आपल्या
स्वाधिष्ठान चक्र हील केलं म्हणजे आपल्या ओटीपोटीचे आपले मुलबाळ राहत नसेल तर त्याचा प्रॉब्लेम दूर होतात, महिलांना पिरियडचे प्रॉब्लेम दूर होतात, हार्मोन्स बॅलन्स नसेल तर बॅलन्स होतात आणि शरीर ऊर्जावान होतं. तिथं आनंदाचं चक्र आहे, इच्छेचं चक्र आहे, इच्छाशक्तीचं चक्र आहे आणि या चक्राला हील केल्यावर फील पॉवर वाढते, आनंद वाढतो, माणूस हॅप्पी राहतो. म्हणून या चक्राला हील करणं गरजेचं आहे. हे चक्र बेस्ट आहे, हे चक्र खूप गरजेचं आहे. नपुसंगता आलेली आहे, ज्याला मुलबाळ होत नाही, ज्यांचं सेक्शुअल प्रॉब्लेम आहेत, तर या चक्राला हील केलं पाहिजे. ज्यांना खूप टेन्शन काळजी असते, हे चक्र हील करा. ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना हाय बीपी लो बीपी होतो, त्यांनी या चक्राला हील केलं पाहिजे आणि ऊर्जावान करा. क्लीन होतंय माझं चक्र, प्युरिफाय होतंय, एनर्जाइज होतंय, क्लीन प्युरिफाय एनर्जाइज होतंय. माझं चक्र बॅलन्स होत आहे. आता पुढे जाताना माझा कॅमेरा जरा नीट करतो म्हणजे तुम्हाला परफेक्ट दिसेल. मी दिसतोय का आता व्यवस्थित? हम्म. आता त्यानंतर पुढे बघा, स्वादिष्टान चक्र हील केलं, थँक्यू रेकी ऊर्जा म्हणा. त्यानंतर 13 नंबर झाला. आता 14 नंबर खाली आपलं स्पर्मेटिक कॉर्ड पुरुष आणि स्त्रियांनी आपल्या या ठिकाणी हील करायचं जिथं आपलं मूलाधार चक्र सुद्धा असतं. थोडं स्वादिष्टान चक्राच्या खाली कमरेला आपण दोरा बांधतो, त्याच्या खाली हील करा आणि म्हणा, माझं मूलाधार चक्र बॅलन्स आहे, ऊर्जावान आहे. माझं मूलाधार चक्र ऊर्जावान आहे, बॅलन्स आहे. माझ्या मूलाधार चक्राची सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट झाली, सकारात्मक ऊर्जा स्थापित होत आहे. माझं मूलाधार चक्र ऊर्जावान आहे. माझं क्लीन प्युरिफाय एनर्जाइज माय मूलाधार चक्र. माझं मूलाधार चक्र शुद्ध करा, पवित्र करा, हील करा, ऊर्जावान करा. मूलाधार चक्र हील करा, पवित्र करा, शुद्ध करा, क्लीन करा, एनर्जाइज करा. सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट करा, सकारात्मक ऊर्जा स्थापित करा. नकारात्मक ऊर्जा नष्ट करा, सकारात्मक ऊर्जा स्थापित करा. आनंद वाटायला लागतो तुम्हाला 4 दिवसाने, जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात तेव्हा. म्हणून हे चक्र हील करणं खूप गरजेचं आहे. या चक्राची ऊर्जा बॅलन्स करणं गरजेचं आहे. मूळ आधार आहे. अधिष्ठान झाल्यानंतर मांडलेल्या मूलाधारने मूळ आधारावरती जेव्हा अधिष्ठान होतं, तेव्हा त्याचा पाया पक्का बनत जातो. आधार, अधिष्ठान आणि आपण त्याच्यावरती महाविष्णू जीवनदाता स्थापित होतो. आपल्यामध्ये मूलाधार चक्रात गणपती असतो, ब्रह्मा स्वाधिष्ठान चक्रामध्ये असतो, मणिपूर चक्रामध्ये जीवनदाता विष्णू असतो, महाविष्णू असतो, त्रिविक्रम असतो. आपल्या जीवनाला ऊर्जा पुरवणारा सकारात्मक. आपल्या हृदयामध्ये शिव असतो, आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारा. आपल्या कंठामध्ये सरस्वती असते. आपल्या आज्ञाचक्रामध्ये हनुमंत असतो, जो वाऱ्यासारखा आपल्याला घेऊन जातो. मन जोगे म्हणता मातृतुल्य वेगम. म्हणजे आपल्या आज्ञाचक्र अनेक विचार येतात वेगाने, पण त्याला समर्थीकरण असतो. सहस्रार चक्रावरती दत्तगुरु असतात. हजार पाकळ्या अनंत अनंत पाकळ्या असणाऱ्या या चक्रावरती दत्तगुरूंचं अधिष्ठान असतं इथं. जेव्हा आपण इथपर्यंत पोहोचतो, आई जगदंबा मूलाधार कुंडलिनी एनर्जी इथं पोहोचते, तेव्हा आपला विकास होतो, इनलाइटमेंट होते. जेव्हा ती सगळी ऊर्जा पुढे जाते, तेव्हा या गोष्टी घडतात. त्यासाठी साधना करावी लागते, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. ते कष्ट घेतलं तर होत असतं. आता पुढं मूलाधार चक्र झाल्यावरती बाबा 14 नंबर झाला. आता 15 पुढं या खाली अं, हे 14 नंबरला थोडं मूलाधार चक्राच्या खालच्या भागाला हील करा. आपल्या मांड्या असतात का नाही, मांड्यांच्या साईडला बघा 2 शिरा असतात, आपल्या पायांना जोडणाऱ्या त्या मेन शिरा असतात. तिथे हील करा. जॉईंट पॉईंट म्हणतो, जॉईंट पॉईंट. आणि त्या शिरा ऊर्जावान करा, कारण तिथून मेन ऊर्जा अख्ख्या पायाला मिळत असते. आपल्याला जे काय प्रॉब्लेम होतात, हिप्स, सायटिका वगैरे वगैरे, तर इथून खूप जर आकडलं जकडलेलं असेल तर ते निर्माण होतं. म्हणून त्याला 5 मिनिट ऊर्जा द्यायची असते. तिथल्या भागाला 5 मिनिट ऊर्जा द्या. तिथले आकडण जकडण दूर होत आहे. मूलाधार चक्राच्या आसपासचे प्रॉब्लेम दूर होत आहेत, क्लीन होत आहे, प्युरिफाय होत आहे. अरे नुसतं बसण्यापेक्षा, नुसतं तोंड बघण्यापेक्षा स्वतःवरती उपचार करा.
मी तुम्हाला करू लागतोय तर काहीतरी त्यात असल्याशिवाय आहे का? त्यात माझा काय फायदा आहे नुसतं बोलून बोलून? तरी मी तुम्हाला जीव तोडून सांगतोय. मी कंटिन्यू बोलतोय, कंटिन्यू तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय, नुसतं बसवत नाहीये तुम्हाला. त्याचं कारण हेच आहे की तुम्हाला समजावं, एनर्जी फील व्हावी आणि त्या एनर्जीचा वापर करता यावा. नुसतं पुस्तक घेऊन उपयोग नाही, पुस्तक उतरवणं गरजेचं आहे आणि मी उतरवण्याचं काम करतो. म्हणून 10 लोकांपेक्षा, 1000 लोकांपेक्षा 4 लोक बरी असतात. 12 नंबर इमेज बघा आपली या स्वादिपिंड यकृतली होती. हे परत आलं, मागं वरती केलं होतं ना आपण. हं. यकृतली वर झालं, स्वादिपीठ झालंय, मूलाधार. हा ठीक आहे. 15 नंबर ते आपल्या 15 नंबर इमेज बघा, साईडच्या मांड्यांना हील करायचं असतं. आता दोन्ही मांड्यांवरती 2 हात ठेवा. रेखी ऊर्जा प्रवाहित हो, माझ्या मांड्यामध्ये प्रवाहित हो. माझ्या मांड्यामध्ये थायचे असलेले प्रॉब्लेम दूर कर. माझ्या थाय मधली नकारात्मक ऊर्जा नष्ट कर, सकारात्मक ऊर्जा स्थापित कर. मला ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर. नकारात्मक ऊर्जा नष्ट कर, सकारात्मक ऊर्जा स्थापित कर. ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर. ना माझ्या मांड्या ऊर्जावान कर. मांड्यांना हिलिंग द्यायचं असतं आणि मांड्यांना हिलिंग दिलं की आपण ऊर्जावान होत जातो. आपली ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा वाढत जाते. मग आपण आपली प्रगती करत जातो. आपले जे काही अडचणी त्या दूर होतात मांड्यांच्या रिलेटेड, प्रॉब्लेमच्या रिलेटेड. हळूहळू हळूहळू आपलं जीवन सुधरवू लागतं. जे काही एक्स्ट्रा चरबी साठलेली असते ती कमी होते आपली आणि एनर्जाइज होतो, तो चार्ज होत जातो आपण. त्याचप्रमाणे 15 नंबर नंतर बघा 16 नंबर इमेज बघा आता. गुडघे. आता गुडघेदुखीचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना असतो, वजन वाढतं. आपण खूप चिंता, कुणाची निंदा केली की आपले गुडघे फार दुखतात. पण गुडघ्यावरती हात ठेवा आणि म्हणा, हे ब्रह्मांडीय ऊर्जा, माझे गुडघे हील कर, माझ्या गुडघ्यातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट कर, सकारात्मक ऊर्जा स्थापित कर आणि मला ऊर्जावान कर. म्हणून आपल्या गुडघ्यांना असे गुडघे करा, कंटाळले असतील तर पाय, आणि ऊर्जावान कर. माझे गुडघे ऊर्जावान होत आहे. माझ्या गुडघ्यातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे, सकारात्मक ऊर्जा स्थापित होत आहे. मी ऊर्जावान आहे, ऊर्जावान आहे, ऊर्जावान आहे, ऊर्जावान आहे, ऊर्जावान आहे. माझे गुडघे बॅलन्स आहेत, ऊर्जावान आहे, ऊर्जावान आहे, ऊर्जावान आहे. आणि आपल्या गुडघ्यांना हिलिंग द्या 5 मिनिट. या हिलिंगने गुडघे आपले मजबूत होतील. गुडघ्यातली सगळी नकारात्मक ऊर्जा जाते. गुडघ्यामध्ये एक चक्र असतं, ते चक्र महत्वाचं असतं, आपण वाटीवट म्हणतो. या गुडघे दुखण्याचा त्रास दूर होत आहे. माझ्या गुडघ्यातील सगळ्या वेदना दूर होत आहे आणि मी ऊर्जावान होत आहे. असं हिलिंग द्या गुडघ्यांना आपल्या आणि ऊर्जावान करा मित्रांनो आपले गुडघे. म्हणा, ईश्वराच्या कृपेने माझे गुडघे तंदुरुस्त आहेत, ऊर्जावान आहेत. गुडघ्यातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट झाली आहे, सकारात्मक ऊर्जा स्थापित झाली आहे. शेवट तुम्हाला पाली कशा घालवायच्या घरातल्या, झुरळ कशी घालवायची, घरातले डास कसे घालवायचे रेकीने, हेही शिकवणार आहे. अजून तुम्हाला भरपूर काय काय शिकायला मिळणार आहे. आता हे आपलं 15 नंबर पर्यंत आलेलं आहे. आता जवळ आलेलो आहोत मित्रांनो. आता हे बघा 16 नंबर गुडघे झाले आपले. 17 नंबर बघा, पायाच्या पिंढऱ्या घ्या. पायाच्या पिंढऱ्यांना हिलिंग द्या. आपल्या पायाच्या पिंढऱ्या घ्या. रेखी ऊर्जा प्रवाहित हो. माझ्या पायाच्या पिंढऱ्यामधील सगळी नकारात्मक ऊर्जा, सगळ्या वेदना दूर होऊ दे. माझ्या पिंढऱ्यामध्ये असलेली एक्स्ट्राची चरबी दूर होऊ दे. माझ्या पिंढऱ्या ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर. माझ्या पिंढऱ्यातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट कर, नष्ट कर. मी ऊर्जावान होत आहे. माझ्या पिंढऱ्यातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे. माझी सकारात्मक ऊर्जा वाढत चालली आहे, वाढत चालली आहे. मी एकदम बलवान आहे. माझं पिंढऱ्या एकदम ताकदवान आहे. मी कितीही वेळ उभा राहू शकतो, किती वेळ चालू शकतो, काम करू शकतो. माझ्या पिंढऱ्या कधीच दुखत नाही, सदा बॅलन्स असतात. कधीच पायाला गोळे येत नाहीत, माझे गोळे सरकत नाही. मी ऊर्जावान आहे आणि माझ्या पिंढऱ्यातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे, नष्ट होत आहे, नष्ट होत आहे. मग अशा पद्धतीने आपण पिंढऱ्या हील करायच्या असतात. आता पिंढऱ्या झाल्यानंतर मित्रांनो 17 नंबर झाला. आता 18 नंबरला बघा, पायाचा तळवा आणि घोटा असतो. मित्रांनो, आपल्याला पायाचा तळवा आणि पायाचा घोटा हील करायचा या नंबरला. 18 आणि 19 नंबर बघा. 18 आणि 19 नंबर हा पायाचा तळवा असतो. रेखी ऊर्जा पायाचा आधी तळव्याला द्या किंवा गोट्याला द्या. आधी गोट्याला द्या. गोटा कुठं असतो माहिती नाही, हे गोटा. मग म्हणा, रेखी ऊर्जा प्रवाहितो. माझ्या पायाच्या गोट्याला ऊर्जावान कर.
पायाच्या गोटामध्ये भावना असतात. मेन शिर असते ती, जो शिर तुटली तर माणसाला चाला येत नाही. आणि तिथून सगळे कनेक्शन असतात, सेन्सर पॉइंट असतात बॉडीचे, जे काय पोचतं मेंदूला ते सेन्सेशन या शिराद्वारे पोचतात. आणि शिर खूप महत्वाची असते, म्हणून या शिराला ऊर्जावान करा. पायाचा गोटा ऊर्जावान होत आहे, पायाच्या गोट्यातील सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे. आपल्या पायाला ऊर्जावान होत आहे. पायाच्या गोट्यामध्ये इमोशन्स असतात. स्थिर राहायचं असेल, स्थिर जीवन, स्टॅबिलिटी पाहिजे असेल तर याला हील करणं गरजेचं आहे. आणि इथं स्टॅबिलिटी येते. इथं आपले मनीचे पॉइंट सुद्धा असतात. आपली एकदा स्टक झाली मनीची तर फ्लो चालत नाही व्यवस्थित, तो हील करणं गरजेचं आहे. म्हणून माझ्या पायाचा गटा ऊर्जावान होत आहे, ऊर्जावान होत आहे, ऊर्जावान होत आहे. पायाच्या गोट्याला 5 मिनिट रेकी द्यायची मित्रांनो. आणि पायाचा गोटा रेकी देऊन ऊर्जावान झाला म्हणजे तिथल्या दुखायचे पायाच्या गोट्याचे प्रॉब्लेम दूर होतात. टाच दुखायची बंद होते, टाचेचे प्रॉब्लेम दूर होतात. गुडघ्याच्या मागची शिर दुखते, ती दुखायची बंद होते. सायटिकाचा प्रॉब्लेम कमी होतो, तिथले ब्लॉकेज निघून जातात. मानसिक शारीरिक स्तरावरती काम चांगलं होतं. आता पायाचा गोटा हिल केला, दोन्ही पायाचा हिल करा, एकाच पायाला हात लावतात. दुसरा पाय घ्या, दुसऱ्या पायाला हिल करा, आणि तो पायाचा गोटा हिल होत आहे आपला. आणि दुसऱ्याही पायाचा गोटा हिल करा, एकच पाय नाही दोन्ही पाय हिल करायचे असतात, कारण दोन दोन पाय असतात. आता आपल्या पायाचे सगळे प्रॉब्लेम संपत आहे, पायाचा गोटा हिल होत आहे. मी ऊर्जावान आहे. माझ्या पायाच्या गोट्याची सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे, सकारात्मक ऊर्जा स्थापित होत आहे. मी ऊर्जावान आहे, मी ऊर्जावान आहे, मी ऊर्जावान आहे, मी ऊर्जावान आहे. माझ्या शरीरात साठलेली उष्णता नष्ट होत आहे. माझं शरीर बॅलन्स होत आहे. वात पित्ताचा कफाचा त्रास दूर होत आहे. माझं वात पित्त कफ बॅलन्स होत आहे, बॅलन्स होत आहे, बॅलन्स होत आहे मित्रांनो. त्यानंतर पायाचा तळवा घ्या. आता पायाच्या तळव्याला रेकी द्यायची. आपण पायाच्या तळव्याला रेकी दिली म्हणजे आपला पायाचा तळवा एकदम चांगला होतो. पायाला पडलेले क्रॅम्स असतील, रे कुठं पाय फुटले असतील, किंवा पायाला खूप रेखा उष्णता निर्माण असते, जळवात असतो, मग म्हणा एका एका पायाला रेकी द्या आधी. रेकीच्या कृपेने माझ्या पायाचा तळवा बेस्ट होत आहे, यातला जळवात नष्ट होत आहे, यातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे, आणि माझा पायाचा तळवा ऊर्जावान होत आहे, ऊर्जावान होत आहे. माझ्या शरीरातील उष्णता बाहेर पडत आहे. जळफळाट होतो, टाच दुखते, पंजे दुखतात, ते दूर होत आहेत. माझ्या पायामध्ये असलेली उष्णता निघून जात आहे, शरीरातली उष्णता निघून जात आहे. माझं पाय पंजा ऊर्जावान आहे, स्थिर आहे, स्टेबल आहे, स्टेबल आहे. मी स्थिर आहे, स्टेबल आहे. आपल्या पायाच्या तळव्याला हील करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण आपल्या पायाच्या तळव्याला हील करतो तेव्हा पायातील सगळी नकारात्मकता जाते. आपण दिवसभर इथं जात असतो, तिथं जात असतो, तिथं चप्पल काढ, इथं काढ, आणि अनेक गोष्टी पायामध्ये चिकटून तळव्याद्वारे आतमध्ये येतात, बाहेर जातात, शरीरामध्ये प्रवेश करतात. तर त्या गोष्टी पृथ्वी तत्वामध्ये निघून जातात. एनर्जी बॅलन्सिंग होत असते, बॅलन्स होत असतो एनर्जीचा. म्हणून पायाचा तळवा. आता दुसऱ्या पायाचा तळवा घ्या. या पायाच्या तळव्याला 5 मिनिट हिलिंग द्यायची, दुसऱ्या पायाच्या तळव्याला हिलिंग द्यायची. रेखी ऊर्जा प्रवाहितो प्रवाहितो. माझ्या पायाच्या तळव्यातला जळवात दूर कर, उष्णता दूर कर, पाय बॅलन्स कर, पायाच्या शिराच्या रिलेटेड असणारे प्रॉब्लेम दूर कर, ऊर्जावान कर. पायाच्या तळव्याला रेखी ऊर्जावान. पायाला असलेले क्रॅम्प दूर होऊ दे. आपले पाय फुटतात म्हणजे रेषा वगैरे पडतात किंवा त्याला चिरा पडतात, तर त्या चिरा दूर दे, चिरा दूर होऊ दे पायाच्या. सगळी उष्णता दूर होऊ दे. ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर. मग आपला पाय हिल करायचा, त्याला ऊर्जावान करायचं रेकीने, आणि ऊर्जा द्यायची. अशा प्रकारे आपण रेकी द्यायची असते. आपण पायाच्या तळव्याला रेकी दिली. आता त्या पायाचा तळवा झाल्यानंतर पुढचा भाग बघणार आहोत. त्यानंतर 20 नंबर बघा, आपले खांदे असतात. आपण खांद्याला दुखतात, इथं स्टक झालेली एनर्जी असते. आपण आपल्या पाठीला इथं खांद्याला रेकी देणं गरजेचं आहे. म्हणून रेकी ऊर्जा प्रवाहितो प्रवाहितो. माझ्या पाठीला पाठीचे खांदे हिल कर, तिथला सगळा टिपनेस टकनेस काढून टाक, तिथली सगळी नकारात्मक ऊर्जा दूर कर, सकारात्मक ऊर्जा स्थापित कर, सकारात्मक ऊर्जा स्थापित कर. आपल्यातली असणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, सकारात्मक ऊर्जा स्थापित होत असते, आणि आपला शोल्डर दुखायचा थांबतो. आपल्या मनावरती येणारा ताण, शरीरावरती येणारा ताण, स्ट्रेस, एन्झायटीमुळे खांदे पडलेले असतात, ते खांदे ताठ होऊ लागतात. आपलं व्यक्तिमत्व सुधारू लागतं, आणि आपली काळजी दूर होत असते. सगळा बोजा आपल्या शरीराच्या पायावरती आणि खांद्यावरती येत असतो. शरीर थकल्या भागल्या म्हाताऱ्या माणसासारखं वागून चालायला लागतं. पण या तरुण वयामध्ये आपल्याला थकून भागून चालणार नाही, ऊर्जावान करावं लागेल. म्हणून शरीर ऊर्जावान करायचं, ऊर्जावान करायचं, शोल्डरचे सगळे प्रॉब्लेम दूर करायचं,
शोल्डरच्या पॉइंटला हील करायचं बाळांनो. 5 मिनिट दररोज हील करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही त्या भागाला हिलिंग द्याल तेवढी तुमची ऊर्जा वाढत जाईल वाढत जाईल. त्यानंतर बघा तिथल्या भागाला हिल केलं की इथं एक नस असते, पाठीचा पॉइंट असतो बघा, हर्ट चक्राचा थोडक्या बॅक साईड. हातावर हात ठेवायचा बघा आणि म्हणायचं माझं इथं स्पायनल कॉर्ड हिल कर, स्पाइन हिल कर, हर्ट चक्रा हिल कर, हर्ट चक्र हिल कर हिल कर. त्याच्या खालीच हातावर हात ठेवायचा, मध्यभागी बघा एकदम माकड हाडा आपल्या ह्याच्यावरती मेरुदंडावरती. आणि तिथली नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन दे रेखी ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा स्थापित कर, ऊर्जावान कर ऊर्जावान कर. फ्लेक्झिबिलिटी वाढव. सकारात्मक ऊर्जा प्रत्येक चक्रामध्ये जाऊ दे, नकारात्मक ऊर्जा प्रत्येक चक्रामधली नष्ट होऊ दे. चक्र ऊर्जावान कर ऊर्जावान कर ऊर्जावान कर. रेखी ऊर्जा ब्रह्मांडी ऊर्जा म्हणायचं. आणि आपण इथं रेखी द्यायची. जेवढे आपण जास्त रेखी देतो, रेखीचा उपचार करतो, तेवढी आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. आपला टिपनेस टकनेस निघून जातो. आणि त्याचप्रमाणे आता तिथलं झाल्यानंतर थोडस हिथं बघा दुखतं, हिथं प्रॉब्लेम येत असतो, तर आपण हिथं रेखी ऊर्जा असा एक हात वरनी न्यायचा, एक हात खालनी न्यायचा आणि रेखी ऊर्जा द्यायची. हर्ट चक्राच्या खाली आणि मध्ये थोडस येतं, तिथं दुखत असतं बघा, इथं खूप आपल्याला पेन होतं, तर इथला पेन दूर करायचा असेल तर इथं रेखी द्यावी लागते. ते रेखी ऊर्जा प्रवाहित हो. पाठीचा त्रास दूर कर, पाठीचा त्रास दूर कर, पाठीच्या वेदना दूर कर, त्रास होणारा दूर कर. सकारात्मक ऊर्जा वाढव, नकारात्मक ऊर्जा नष्ट कर इथली चक्र बॅलन्स कर, ऊर्जावान कर, सकारात्मक कर, ऊर्जा वाढव, या चक्राची ऊर्जा वाढव. ऊर्जावान कर ऊर्जावान कर ऊर्जावान कर ऊर्जावान कर ऊर्जावान कर. त्या चक्राला हिलिंग द्यायची 5 मिनिट डेली आणि ऊर्जावान करायचं. इथली नकारात्मक ऊर्जा काढायची, सकारात्मक ऊर्जा स्थापित करायची. त्यानंतर मागच्या बाजूला इतर रेखी द्यायची बघा, आपल्या पोटाच्या मागे मागच्या बाजूला बघा, इथं बरकड्या संपतात आणि एक मऊ भाग चालू होतो. या भागाला हिलिंग दिलं म्हणजे ऊर्जावान होतं, रेखी ऊर्जा प्रवाहित हो. पाठीच्या मागे रेखी द्यायची, व्यवस्थित ऊर्जावान करायचं बघा इथला भाग. आणि त्याला सकारात्मक ऊर्जा स्थापित करायची. आणि सकारात्मक ऊर्जा स्थापित झाली की आपलं काम चांगलं होतं, आपल्या अडचणी दूर होतात. इथं इथं दुखतं बघा, पाठीमध्ये कमरेमध्ये दुखण्याचा त्रास, किडनीमध्ये किडनी स्टोन असेल तर तो आजार दीर्घ होतो, स्वादुपिंडाचे काय प्रॉब्लेम असेल ते दूर होतात. आणि स्वादिष्टान चक्र बॅलन्स होतं. त्याचबरोबर मागचा जे पॅनिक होत असतो त्रास, तो पॅनिक सिच्युएशन येते, ती सिच्युएशन दूर होते. कमरेचे इथला पॉइंट खूप दुखतो, खूप जणांना प्रॉब्लेम आहे इथला, तर हा प्रॉब्लेम दूर करायचा असेल तर इतर रेखी देणं गरजेचं आहे. स्वादिष्टान चक्राला बॅक साईडने, इथं ऑटोमॅटिक बघा मणिपूर चक्राला जाते, इथंही जाते. त्याचबरोबर पुढचा पॉइंट येतो, तर त्या पॉइंटला ही रेखी देणं गरजेचं आहे. कमरेला म्हणजे मूलाधार चक्राला रेखी ऊर्जा प्रवाहित हो. मूलाधार चक्र हिल कर, मूलाधार चक्रावरती हात ठेवा आणि त्याला ऊर्जावान करा. माझ्या मूलाधार चक्राची सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे, सकारात्मक ऊर्जा स्थापित होत आहे. माझ्याकडे अबुडन्स प्रॉस्पेरिटी वाढत चाललेली आहे. माझ्याकडे पैसा खूप आकर्षित होतोय, धनसंपदा आनंद खूप आकर्षित होतोय. माझी पैशाची एनर्जी वाढत चालली, माझी नातेसंबंधाची सुंदर नातेसंबंधाची एनर्जी वाढत चाललेली आहे. मी अबुडन्स आहे, मी प्रॉस्पेरिटी फील करतोय. खूप सारी धनसंपदा वाढते, व्यवसाय वृद्धी होत आहे, व्यवसाय चांगला चाललेला आहे. मी आनंदी आहे, ब्रह्मांड माझ्यासाठी काम करतंय. सर्व बाजूनी सर्व दिशांनी माझ्याकडे प्रॉस्पेरिटी वाहत आहे. एनर्जी वाढत चालली पैशाची, माझी प्रॉस्पेरिटी अबुडन्सची. आणि माझं ऊर्जावान होतंय मूलाधार चक्र. मी फायनान्शियली स्टेबल आहे, सकारात्मक आहे. त्याचप्रमाणे आपले दोन्ही हिप्स असतात, पृष्ठभाग असतो, त्या दोन्ही पृष्ठभागाला रेखी द्यायची असते. रेखी ऊर्जा प्रवाहित हो. माझ्या पृष्ठभागाला हिल कर, सायटिकाचा प्रॉब्लेम असेल दूर कर, कुठं शिर आखडली असेल जखडली असेल दूर कर, ऊर्जावान कर. इथली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, सकारात्मक ऊर्जा स्थापित होते. आणि आपले हिप सायटिका सारखे प्रॉब्लेम असतील ते दूर होतात. आपल्याला बसायला किती वेळ बसता येतं, ध्यान करता येतं, ध्यानाची ऊर्जा वाढते. आणि आपण कितीही वेळ बसू शकतो. ऑफिसच्या कामामुळे, खुर्चीमुळे किंवा कुठं काय काम करण्याने दुखतं, सायटिकाचे प्रॉब्लेम, पॉकेटमध्ये तरी त्रास होतो, म्हणजे एका बाजूला दुखत असतं, त्यामुळे हे प्रॉब्लेम दूर होतात. अशा प्रकारे आपण आपल्या शरीराच्या सर्व भागांना रेखी देतो, शरीराचे सर्व भाग हील करत असतो, ऊर्जावान करत असतो. आपण सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल करून दाखवलेल्या आहेत तुम्हाला. तर तुम्ही या सर्व भागांना वेळ दिलात, व्यवस्थित हील केलं, तर शरीराचे कुठलेच प्रॉब्लेम राहणार नाहीत. 21 दिवसामध्ये तुम्हाला 100% रिझल्ट येईल. बघा, आपण डोक्याला रेखी दिली, आज्ञा चक्राला सगळ्या भागांना रेखी दिली,
मग त्यांनी माहिती दिली की आपण डोक्याला रेकी दिली तर कशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, नाकाला दिली, कानाला दिली तर हे फायदे होत राहतात मित्रांनो. जेव्हा हे फायदे होत राहतात तेव्हा आपली कार्यक्षमता वाढते आणि आपण पुढे जातो. हे चित्रासहित तुम्हाला दिलेलं आहे आणि मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलेले आहे. हाही व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. सगळ्या अंगांना हील करणं गरजेचं आहे. हिलिंग दिलं चांगलं तर त्याचा परिणाम 100% येतो म्हणजे येतोच. नाही आला तर मी त्याला मदत करतो, मी हिलिंग देत असतो, मी त्याच्या प्रॉब्लेम मध्ये मदत करत असतो. असं कर, तसं कर, तसं कर, असं कर. काय नाही काय क्लासमध्ये मार्ग देत असतो. त्या मार्गाने आपण बाहेर काढत असतो. या आता रेकी देऊन झाले ना तर बघा कात्रीसारखा हात चोळायचा, डोळ्यावर ठेवायचा. थँक्यू रेकी ऊर्जा, थँक्यू डॉक्टर मिकाल सर, थँक्यू. आणि बेंबी समोर नेऊन पॉडकट पॉडकट करायचं म्हणजे बेबी समोर हात न्यायचा आपण आणि असं करायचं. डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट. जर ऊर्जा चालूच राहिली तर तुम्ही कुठेही फिरता, कुठेही जाता, मग तुमचा त्याच्यावर नकारात्मक आभार मानायचं, रेकीचे आभार मारायचं आणि डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट बोलायचं. हे आपल्याला शेवटी बोलायचं असतं. रेकीमध्ये आपण प्रार्थना करतो. शेवटी आपल्याला आपण म्हणतो माझ्या आत्म्याला मी धन्यवाद बोलतो, मी ईश्वराला धन्यवाद बोलतो, माझ्या स्वामींना बापूंना धन्यवाद बोलतो, मी माझ्या आदिमाता आई चंडिकेला धन्यवाद बोलतो, मी सूर्यवत देवाला धन्यवाद बोलतो, मी स्वामी साईंना विठ्ठलाला धन्यवाद बोलतो. जे कोणी मानतो, जे कोण मला आवडतं मी सगळ्यांना धन्यवाद बोलतो, माझ्या आई वडिलांना धन्यवाद बोलतो आणि आपलं नाव घ्यायचं. मी थँक्यू 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 ईश्वरा, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. आणि आपल्याला नेहमी आभार व्यक्त करायचे असतात. रेकीची प्रक्रिया काय, कसे धरायचे हे मी तुम्हाला सांगितले. हाताच्या बोटामध्ये डिस्टन्स ठेवायचं नाही, हाताची बोटे जुळवायची, पिरॅमिड सारखा हातामध्ये खोलगटपणा खालून आणि वरून चढ करायचा आणि असा हात धरायचा. कुठे हिल करताना आपण आपल्या अंगावर हात ठेवायचा पण दुसऱ्याच्या अंगावर हात ठेवू नका. चुकून एखादी हिलिंग घ्यायला लेडीज आली, एखादा पुरुष आहे तर ते चुकीचं होतं, अंगावर हात ठेवायचं नाही. एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषाच्या अंगावर हात ठेवायचं नाही. डिस्टन्स मेंटेन करायचा 4 बोटायचा. एनर्जी जाते. एखाद्याला गोळ्या बंद करायला लावू नका. अर्धवट काय तर शिकायचं म्हणायचं तू आता रेकी देतो मी, तू गोळ्या बंद कर बाबा, असं म्हणायचं नाही बाबांनो. गोळ्या कुणाला बंद करायला लावायच्या नाही, नाही तर मारताल एखाद्याला तुम्ही. ही आपण त्याला एनर्जी देतोय पण त्याचे औषध डॉक्टर बनायचं नाही. आपण कुठले डॉक्टर नाही बाबांनो. गोळ्या खा, गोळ्यांना बी रेकी दे, पण आमची हे ट्रीटमेंट घेत डॉक्टरची ट्रीटमेंट चालू ठेव, बंद करू नकोस असं सांगायचं. हळूहळू ऑटोमॅटिक त्याला फरक पडत जातो. 3 ते 5 मिनिट रेकी देणं बंधनकारक आहे. रेकी खालून वर द्या, नाही तर पायापासून वर जा आणि नाही तर वरनी खाली जा, कुठेही द्या, काही फरक पडत नाही. कधीही रेकी द्या, मी काल तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि एकदाच रेकी एकाच वेळेस 26 अंगांना द्यावी असा नियम नाही. दिवसात कधीही देऊ शकता. सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, 3 टाइम द्यायचे असेल तर 20-20 मिनिट करून द्या तरी चालतं. आपण खाण्यापिण्याच्या सवयी एकदम बदलायची गरज नाही. जे खाताय पिताय ते चाललंय ते चालू द्या. एकदम सदाचारी होणार नाही पण हळूहळू बदल होतो. रेकीचे नियम फॉलो करा. औषध गोळ्या चालू ठेवा, डॉक्टरांचा सल्ला घ्या. जुना एखादा आजार असेल तर तो वर येतो आणि परत निघून जातो, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. गोष्ट येते आपण रेकीला काय करायचं. घरात चिवे होतात, घुशी येतात, येतात की नाही. मुंबईमध्ये घुशी खूप शिरतायत समुद्राच्या कडून, बोळं पाडले घराघराला, बिल्डिंगला, तर त्यांना रेकी कशी द्यायची. तर हात वर करायचे आणि म्हणायचं हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. टार्गेट काय, ऑब्जेक्ट हे इम्पॉर्टंट आहे. मग पाली घालवायची असतील तर हे रेकी ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो. माझ्या घरामध्ये पाली खूप झाले, त्या पाली दूर कर, पालींना घरातून घालव, घरातून घालव. त्या पालींना घरातून घालव, घरातून घालव म्हणायचं. मराठी भाषेत म्हणायचं, साधे सोप्या, लय काय स्टँडर्ड मारायचं नाही, इंग्लिश. जी आपल्या ब्रह्मांडीय ऊर्जेला आणि आपल्याला भावना कळते तसलीच भाषा बोलायची. देवाला कळतं, अक्कल असते आपल्यापेक्षा जास्तीचं. रेकीला स्वतःची बुद्धी, इंटेलिजन्स आहे. आपल्याला नसली तरी तिला आहे, तिला कळतं कुठं जाऊन काय करायचं. मग म्हणायचं माझ्या घरातल्या सगळ्या पाली दूर होऊ दे. मग काय करायचं, रेकी ऊर्जा प्रवाहितो प्रवाहितो. माझ्या हातामध्ये एक बॉल बनवायचा, एनर्जी बॉल बनत आहे. मी एनर्जी बॉल बनवत आहे. मोठा बॉल बनवू दे माझ्या हातामध्ये रेकीचा. या एनर्जी बॉलने माझ्या घरातील सगळ्या पाली दूर होऊ दे, सगळी किडकं दूर होऊ दे, जे काही किडकं असतील त्या दूर होऊ दे, घरातले डास दूर होऊ दे. या बॉल मध्ये पांढरी एनर्जी फील कर, सफेद प्रकाश फील करायचा, सफेद प्रकाश फील करायचा. आणि हा बॉल घ्यायचा आणि आपल्या किचन मध्ये सोडून द्या आधी. आता कल्पना करा, एनर्जीचा मोठा बॉल आपल्या किचन मध्ये गेलेला आहे. किचन मध्ये जेवढ्या पाली आहेत, किडका आहे, जे काय आहे ते सगळं निघून जातंय. त्या किचन मध्ये सगळीकडे बघा पांढरा प्रकाश पसरत चाललेला आहे, सफेद प्रकाश पसरतोय.
आणि त्या प्रकाशाने त्या घरातली खिडकं आणि नकारात्मक एनर्जी, सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत चालली, नष्ट होत चाललीये. असा हात करायचा, नष्ट होत चाललीये, नष्ट होत चाललीये. आणि ती प्रकाश माझ्या घरभर पसरतोय. आता तो प्रकाश अख्ख्या किचन मध्ये पसरला आहे. आता तो प्रकाश माझ्या हॉलमध्ये पसरलेला आहे. हॉल शुभ्र झालेला आहे. सगळी सकारात्मक ऊर्जा पसरलेली आहे. नकारात्मक एनर्जी नष्ट होते. सगळ्या पाली, घरातल्या जाळ्या, घरातल्या आळ्या, मकडी सगळी नष्ट झालेली आहेत. सगळे प्राणी तिथले बाहेर गेलेले आहेत. आणि माझं घर क्लीन प्युरिफाय होतंय. क्लीन प्युरिफाय एनर्जाईज माझी वास्तू क्लीन प्युरिफाय. माझं हे घर, माझं हे स्वप्न, माझं हे भावनांचं घर सुंदर आणि स्वप्न होत आहे, चांगलं होत आहे. नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे. आता हॉल मधली तुमची एनर्जी तुमच्या मनाने बुद्धीने जायचं तुमच्या बेडरूम कडे. मी माझ्या बेडरूम मध्ये घेऊन गेलेलो आहे हा बॉल. या बॉलने बेडरूम मध्ये सकारात्मक एनर्जी, पांढरा शुभ्र प्रकाश पसरलेला आहे. या बेडरूमची सगळी नकारात्मक एनर्जी नष्ट होत आहे. आमचं नवरा बायकोचं नातं चांगलं होत आहे. तसेच पाली, किडक, जाळ्या आळ्या निघून जात आहेत. सगळे धूळ गंदगी निघून जात आहे. प्युरिफाय होत आहे. बेडरूम एनर्जाइज होत आहे. आणि सकारात्मक ऊर्जा वाढत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. आता बेडरूम झाला, आणखी कुठं राहिलं असेल जागा आजूबाजूची जिन्याखालची, तिथं एनर्जी सोडून द्या. आणि म्हणा तिथल्या जिना असेल, जिन्यातली नकारात्मक एनर्जी नष्ट होते. सकारात्मक एनर्जी स्थापित होत चाललेली आहे. जाळ्या आळ्या निघून चाललेल्या आहेत. टॉयलेट बाथरूम मध्ये बॉल सोडून द्या. टॉयलेट बाथरूमची नकारात्मक ऊर्जा सगळी नष्ट होत आहे. सकारात्मक ऊर्जा वाढली आहे. प्रकाश पसरत चाललेला आहे. आणि एनर्जी वाढत चाललेली आहे. एनर्जी वाढत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. नकारात्मक ऊर्जा, पाली, किडे किडके सगळे जाळ्या आळ्या निघून जात आहेत. अन्नधान्यातल्या जाळ्या आळ्या ते काही सगळं निघून चाललेले आहे. ते कुठं काय जाळी होत असते धान्याला, कुठं काय किडकं लागतात, सोंडी लागतात, ते सोंडी धान्यातले गेलेले आहेत. माझं घर, माझं अन्नधान्य, घरातली भांडी कुंडी सगळ्या गोष्टी ऊर्जावान आहेत. माझ्या घरातले लोक ऊर्जावान आहेत. सकारात्मक ऊर्जा स्थापित झालेली आहे. नकारात्मक गोष्टी नष्ट झालेल्या आहेत. आणि मी ऊर्जावान फील करत आहे. अशा पद्धतीने आता परत हात रब करायचा, डोळ्यावर ठेवायचा. थँक्यू सो मच डॉक्टर मिकाऊ सर. थँक्यू सो मच रेकी ऊर्जा. आणि रेकीच्या कृपेने मी ऊर्जावान आहे. मी सकारात्मक आहे. मग आता आपलं डिस्कनेक्ट करा, डिस्कनेक्ट करा, डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट. थँक्यू डॉक्टर मिकाऊ सर. थँक्यू युनिव्हर्स. आता आपल्या घराची एनर्जी फील करा. घरात कसं वाटतंय बघा एकदा नजरेनं. प्रसन्न वाटते का बघा. सगळ्यांना की आपल्या इच्छा पूर्ण होईल, आपल्या लेकराला चांगली मार्ग पडावी, आपल्याचे घराचं स्वप्न, बंगल्याचं स्वप्न पूर्ण व्हावं, कर्जबाजारीपणातून मुक्त व्हावं, आपण अनेक अडथळ्यातून दूर व्हावं, आपल्या सकारात्मक ऊर्जा स्थापित व्हावी. तर विश बॉक्स बनवला जातो. मग तो विश बॉक्स कसा असावा? एक पिरामिड सारखा विश बॉक्स असावा, किंवा आपल्या याचा बॉक्स असावा, एखादा कागदी बॉक्स असावा, आपल्या याचा कुरिअर वगैरे करता का नाही, स्वीट होमचे बॉक्स असतात तसा. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, काय करायचं, रेकी विश बॉक्स असं नाव द्यायचं त्याला. पांढरा कागद चिकटवायचा, सगळीकडून पांढरा कागद, सफेद कागद चिकटवायचा. पांढरा कागद चिकटवल्यानंतर, किंवा बघा धूप लावायचे, पिरामिड सारखं मिळतं, माहितीये का तुम्हाला? बोळ बोळ असतात साईडनी ती, त्याला आपण ते पिरामिड सारखं तसलं आणलं तरी चालतं. 200-250 रुपयाला मिळतं. ते बी छान असतं. लाकडाचं तर एकच भारी. आणि कागदाचं असेल तरी चालतं, फक्त स्टीलचं वगैरे नसतं ना, एनर्जी ड्रेन होते. त्यामध्ये एक कागद घ्यायचा, A4 साईज आपल्याला पांढरा A4 कागद घ्यायचा. त्यावर एक आपला आय कार्ड साईज फोटो घ्यायचा. फोटोला स्टॅपलर पिन वगैरे मारायची नाही, फोटो चिकटवायचा आहे. फेविकॉल घ्यायचा आणि त्या कागदावरती राईट साईडला फोटो चिकटवायचा. वरती दिनांक टाकायचा, विश बनवताय ती. आणि त्याच्या खाली लिहायचं, त्या चिठ्ठीवरती लिहायचं, माझी इच्छा, रेकी इच्छा, किंवा विश बॉक्स, विश लेटर, अलग विश लेटर. मग त्यात करायचं, खाली नाव लिहायचं. या विश बॉक्स मध्ये टाकायचे ना ते लेटर. मग लिहायचं, आपलं नाव लिहायचं. काय तुमचं नाव असेल, मिस्टर विजय पवार, तसंच मिस्टर कचेश्वर गायकवाड, नंदा गायकवाड, काय लेडीज असेल तर लेडीचं टाकायचं. सौभाग्यवती अमुक, तुम्हाला जे जे काय वाटतं ते तुमच्या आवडीनं, किंवा तुमचं काय डॉक्टर बिटर कुठं काय असेल ते टाका बाबा, डिग्री. आणि लिहायचं, मी अमुक अमुक विजय पवार, जन्मतारीख अमुक अमुक, राहणार ठिकाण तमुक तमुक, पत्ता अलीकडे पलीकडे. आणि माझी इच्छा, मी
ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने माझी मला एवढ्या म्हणजे किती हजार स्क्वेअर फूटचा फ्लॅट मिळालेला असून तो फ्लॅट मला मुंबईमध्ये कुठं नाला सोपारा काय तुम्हाला जे वाटतंय समुद्राच्या वर समुद्राच्या खाली समुद्राच्या मध्ये नाही तर समुद्राच्या काठावर मिळालाय कुठं पाहिजे ते मिळालेला असून तो 2 BHK आहे 1 BHK असून त्यामध्ये माझं कुटुंब माझ्या कुटुंबाचे सर्व व्यक्ती आनंदाने राहत आहे आणि हे फक्त रेकी ऊर्जेमुळे झालेलं आहे. थँक्यू रेकी ऊर्जा, थँक्यू डॉक्टर मिकाऊ सर, थँक्यू युनिव्हर्स असं लेसन थँक्यू स्वतःला म्हणायचं आणि ती चिठ्ठी घ्यायची दुमडायची पानाने वगैरे घडी घालायची आणि हाताच्या मध्ये घ्यायची आणि म्हणायचं पहिल्यांदा असं करायचं असतं. रेकी ऊर्जा त्याही आतमध्ये माझी इच्छा व्यक्त केलेली आहे. माझ्यासाठी जे योग्य असेल माझ्यासाठी जे चांगलं असेल मी याची इच्छा व्यक्त करू शकतो पूर्ण करण्याची ताकद तूच देऊ शकते रेकी ऊर्जा आणि तूच मला हे सामर्थ्य देऊ शकते. तर यासाठी लागणारी पैसे यासाठी लागणारे मार्ग योग्य जागा शोध माझ्यासाठी मला मिळवून दे. रेकी ऊर्जा प्रवाहितो माझी इच्छा पूर्ण कर. ऊर्जाची तिला ऊर्जावान करायचं तिला सकारात्मक ऊर्जा स्थापित करायची आणि त्यातली सगळी नकारात्मक ऊर्जा जाताना बघायची. या माझ्या स्वप्नातले सगळे नकारात्मक अडथळे दूर होत आहे. नकारात्मक विचार येतात का नाही कशी होणार काय होणार कुठली पैसा येणार काय करायचंय आपल्याला देव कुठने देईल ते देईल पण देणार. हा असं हिल करायचं आणि चिठ्ठीला 5 मिनिट असं हातात धरायचं. मग ती चिठ्ठी घ्यायची आणि आपल्या विश बॉक्स मध्ये ठेवून द्यायची आणि विश बॉक्स बंद करायचा. आणि मी दररोज काय करायचं विश बॉक्स घ्यायचा असा धरायचा समोर ठेवायचा किंवा तिथं ठेवायचा. मग त्याला रेकी ऊर्जा प्रवाहितो माझ्या विश बॉक्स मध्ये प्रवाहितो माझे विश हिल कर माझी इच्छा हिल कर आणि डोळे बंद करायचं. मग आपण कल्पना करायची मी एक चांगला फ्लॅट घेतलाय तिथं खूप छान लाइटिंग आहे पीओपी आहे किचन आहे बेडरूम आहे टॉयलेट बाथरूम वास्तूप्रमाणे आहे आनंदी वातावरण आहे मी आनंदाने राहतोय सकारात्मक ऊर्जा आहे तिथले आजूबाजूचे लोक खूप सकारात्मक आहे कोऑपरेटिव्ह आहेत सोसायटी खूप चांगली आहे एकमेकांना खूप मदत करतात मुलं मी आनंदी आहे त्या घरामध्ये आम्ही छानपैकी देवाचं भजन करतोय रेकीलचं धन्यवाद बोलतोय असं व्यक्त करायचं असं मॅनिफेस्ट करायचं डोळे सोपं आहे का नाही याला काय अवघड आहे का पैसे पडतात आणि 5 मिनिट रेकी द्यायची 100% तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणारच लिहून तुम्हाला देतो प्रयत्न केले ना 21 दिवस 10-15 मिनिट दिले ना गॅरंटेड तुम्हाला रिझल्ट येणार पण ते करावं लागतं. अशा पद्धतीने आपण रेखेचा वापर करू शकतो. जाळ्या आल्या पाळ्या पाली गुशी वगैरे घालवू शकतो. आपल्याकडे क्लायंट आणायचे असतील क्लायंट येत असतील त्याला चेहऱ्यावर पुरळे आल्यात कुठं चेहरा खराब झालाय तर रेकी ऊर्जा बनायचं प्रवाहितो माझ्या चेहऱ्यावर आलेल्या पुरळ्या दूर कर माझा चेहरा हिल कर नकारात्मक ऊर्जा दूर कर सकारात्मक ऊर्जा स्थापित कर माझे पिंपल्स दूर होऊन दे किंवा माझ्या क्लायंटचे पिंपल्स दूर होऊन दे असं म्हणायचं. 5 मिनिट रेकी द्यायची तुम्हाला पिंपल दिसणारच नाही. एखाद्याला गांधी येत असतील खूप उष्णता भडकते तर ती उष्णता कमी करायची आहे. आपण गाडीवरती चाललो आपला मोबाईल बिघडलाय आणि अचानक काय करायचं कळत नाही रेकी ऊर्जा प्रवाहितो 10-5 मिनिट बसायचं म्हणायचं रेकी ऊर्जा माझा मोबाईल ऊर्जावान कर मोबाईल मधली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट कर ह्याच्यात सकारात्मक ऊर्जा स्थापित कर मोबाईलचे सगळे प्रॉब्लेम दूर कर माझ्या मोबाईलला सिक्युअर ठेव माझ्या मोबाईलला हॅकिंग पासून सिक्युअर ठेव सुरक्षित ठेव माझे पैसे बँक सुरक्षित ठेव माझं सगळं रेकी ऊर्जा ब्रह्मांडीय ऊर्जा सुरक्षित ठेव प्रोटेक्शन दे असं म्हणायचं आणि मोबाईलला हिल करायचं. बाळांनो गाडीवर जाताय गाडीला ऊर्जा द्यायची की गाडीवर जाणारा व्यक्ती गाडी व्यवस्थित जाऊ दे व्यवस्थित येऊ दे अशा पद्धतीने पाणी गोळ्या औषधं खाताय मग गोळ्या औषध आहेत समजा गोळ्या औषधाला रेकी द्यायची का गोळ्या औषधं घ्यायची समोर ठेवायची रेकी ऊर्जा प्रवाहितो माझी गोळ्या औषधं ऊर्जावान कर मी जी गोळ्या औषधं खातोय त्याने माझ्या शरीरामध्ये सकारात्मक बदल होते त्याचे नकारात्मक म्हणजे जे काही निगेटिव्ह पॉइंट असतात ते दूर होते साईड इफेक्ट दूर होते आणि मला हिल कर माझा आजार संपू दे माझ्या आजाराची जड संपू दे मूळ संपू दे आणि मला ऊर्जावान कर. अशा पद्धतीने आपण रेकीने औषध गोळ्या ऊर्जावान करायची जेव्हा ती औषधं खाता तेव्हा ती ऊर्जावान होतं तुमचा आजार लवकर बरा व्हायला सुरुवात होती आणि मदत मिळते सपोर्टिव्ह मेडिकल विज्ञान प्लस अध्यात्माने सकारात्मक अफर्मेशन देते या गोळ्या खाण्याने माझा बीपी पूर्णपणे
नॉर्मल झालेला आहे आणि माझ्या गोळ्या कायमच्या बंद झालेल्या आहेत आणि मी आनंदी आहे. माझे सगळे आजार दूर झालेले आहेत. मी हॅप्पी आहे, मी हॅप्पी आहे, हॅप्पी आहे. आनंद म्हणजे गोळ्या ज्या कुठल्या खाताय, डायबिटीसच्या खाताय तर डायबिटीस माझा संपून गेलेला आहे. आम्ही या गोळ्याने ऊर्जावान होत आहे. माझा आजार मुळापासून संपलेला आहे असं म्हणायचं. कुठलं आलं लक्षात काय करायचंय? म्हणजे मी उदाहरणं देतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने आता वापरायची असतात. आता आपली बुद्धी वापरायची. मी तुम्हाला खूप सारे रेकॉर्डिंग, खूप सारे मेडिटेशन वगैरे तुम्हाला देत असतो. आता आपण कंटिन्यू किती वाजल्यापासून बोलतोय, कंटिन्यू चालले मी शिकवतोय की नाही? म्हणजे जेवढ्या जीव तोडून शिकवतोय बाळांनो, मला माहित नाही तुम्ही ऍडमिशन घेताल किंवा न, जर तरची गोष्ट असते तुमची. परंतु मी जे शिकवले ते विसरू नका. कधीही घेत म्हणजे म्हणतात ना, भरलेली ओटी आणि काय घेतलेला वसा आणि काय ते म्हण आहे एक बघा, ती काय विसरू नका बाबा नो, नाहीतर काय खरं नाही. म्हणजे दिलंय आयुष्यात मिळालंय. एक माणूस जीव तोडतोय, रक्त जाळतोय, तुम्हाला बसून शिकवतोय 4 दिवस झालं लगातार 2-2 तास, दीड-दीड तास. ते तुम्ही हे करू नका. हे जेवढं तुम्ही वापराल तेवढं आयुष्य चांगलं होईल, आयुष्यात सुंदरता येईल, आयुष्यात बदल होतील. जेवढे आयुष्यात बदल पाहिजेत त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. कोणी येऊन जादू करणार नाही आपल्या आयुष्यात, आपल्याला जादू करावी लागते. मग रेकी मिरॅकल करते, आपल्याला जीवनात मदत करत असते. म्हणून रेकीला ऍडमिशन 12 सीट शिल्लक आहेत. त्यांना कुणाला ऍडमिशन घ्यायचंय, गरजू व्यक्तींना ज्यांना खरंच गरज आहे आणि ज्यांना माझ्यासारख्याकडे शिकायचं आहे आपलं, म्हणजे जास्त काय लुकझुकपणा नाही, जास्त माग बॅकग्राऊंड तसलं काय नाही, चहा पाणी असिस्टंट नाही, साधं सरळ माझ्याशी तुमच्याशी कॉन्टॅक्ट राहून आपल्याला राहायचंय. साधं एक घरगुती माणसाप्रमाणे, भावा बहिणीप्रमाणे एक राहायचंय आपल्याला आणि शिकायचंय एक घरातल्या माणसासारखं हक्काने. तुम्ही माझ्या घरातले, मी तुमच्या घरातलं, तर आपलं असं नातं राहील. आपण अशा पद्धतीने शिकू. म्हणून ज्यांना रेकीला ऍडमिशन घ्यायचंय, 5 तारखेच्या आत सीट फुल झाले तरी 5 तारखेच्या आत ऍडमिशन बंद होतील. म्हणून जेवढं जमेल तेवढ्या लवकर ऍडमिशन घ्या. 5 तारखेपर्यंत चान्स आहे. अगोदर तुम्हाला जर अडचण असेल तर 3,000 आधी, 3,000 नंतर बरं असंही सांगितलेलं आहे. 1 ते 3 लेवल पर्यंत तुम्हाला एज्युकेशन मिळणार आहे. ठीक आहे, तर त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि ही रेकी ऊर्जेचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये उतरावा. आणखी कोणाला समस्या असेल, सर इथं कसं हील करायचं, तिथं इथं कसं हील करायचं, तरी मी सांगेल. आता मी सध्या याचं रेकॉर्डिंग बंद करतो आणि जे काही पर्सनल क्वेश्चन असतील ते तुमचे घेतो, जेणेकरून रेकॉर्ड होणार नाहीत किंवा ते युट्यूबला जाणार नाही. ठीक आहे, याची काळजी मी घेतो.